मी पाणी केली हे दुर्दैवी मोठी घटना आहे आणि ह्यामध्ये 12 लोक डेथ झाले. यामध्ये जवळ 68 लोक इथे इंजर्ड झाले. त्यातले काही डिस्चार्ज थोडंसं होतं, डिस्चार्ज घेऊन गेले. 68 मध्ये 8 लोक आता हॉस्पिटल ॲडमिट आहेत. त्यामध्ये बर्न झालेला एक माणूस बर्न हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हा जो स्फोट झाला हा आताच्या निष्कर्षाप्रमाणे आपल्याला रिॲक्ट फुटला ह्या माध्यमातून आपल्याला आता प्रथमदर्शनी वाटते. पण इथं बॉयलर बिलर नाही, हा बॉयलरचा भाग नाही आहे. तर रिॲक्टर का फुटला, कसा फुटला ह्याचं इन्व्हेस्टिगेशन आजच मोकळं झालं की लोक जाऊ शकला लागलेत. आणि त्यामुळं आज निश्चितच आमची इन्व्हेस्टिगेशन टीम असेल ती इन्व्हेस्टिगेशन टीम करेल की ही रिॲक्टर फुटला आणि रिॲक्टर कशामुळे फुटला आणि रिॲक्टर फुटला का दुसरं काय होतं ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होईल त्या पद्धतीनं. पण ही दुर्दैवी घटना मोठी आहे की इथं हा स्फोट झाला ह्यामधले 10 कामगार मेले आणि बाजूच्या कंपन्यामध्ये पण हा स्फोटचा इफेक्ट झाला. काही केमिकल उडून गेलं असेल, काय झालं असेल आणि त्या केमिकलमध्ये बाजूच्या 2 फॅक्टरीमध्ये 2 कामगार माझं पूर्व की 2 कामगार ह्यातले पण मेले आणि बाकीच्या पण कंपन्यामध्ये इफेक्ट झाला. पत्रे उडलेत, काय त्यांचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी झाले. अशा 7 कंपन्या बाजूच्या कंपन्या डॅमेज झाल्या असं निदर्शन आलेलं आहे. आणि निश्चितच आज ज्या बॉड्या मिळाल्या त्यामधल्या 12 बॉड्या मिळाल्या त्याचं 2 फक्त आपल्याला त्याचा काय म्हणतात त्याला ते ओळख पटली, पण 10 लोकांची ओळख पटत नाही. त्यावेळी आता त्याला हॉस्पिटल नेऊन त्याचं DNA करून त्याची आपण ओळख पटवावी लागेल. ती प्रोसेस चालू आहे आता त्या पद्धतीनं. आणि ही दुर्दैव घटना झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब डिसिजन घेतलं की जे मृत पावले त्यांना 5 लाख रुपये आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च हे शासन करेल अशा पद्धतीनं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आता फॅक्टऱ्यांचा पंचनामे होतील, बाकीच्या गोष्टी होतील, हा का झाला कसा झाला त्या पद्धतीने त्याचा पूर्ण निर्णय शासन करेल. त्याला थोडासा वेळ लागेल. तर ह्या दृष्टिकोनाने ही मोठी दुर्दैव घटना घडली गेली. त्यामुळे बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या, सगळ्या छोट्या कंपनी कंपन्या. आता केमिकल कंपन्या ह्या कशा आहेत, कुठून आल्या, कुठलं मिक्सिंग कुठं करतात, काय करतात ह्याचं इन्व्हेस्टिगेशन सगळं होईल आणि त्या पद्धतीतून निर्णय करता येईल. ह्या दृष्टिकोनातून मी आज इथं आलेलो आहे. पहिल्या दिवसापासून आमच्या लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक इथं सगळे उपलब्ध होते आणि त्या दृष्टिकोन त्यांनीही प्रयत्न केला की काय झाले कसं झाले. पण आज जायला कुठे चान्स नव्हता. तो आज जरा थोडा जायला चान्स मिळालेला आहे आणि आता आपल्याला बघता येते की कुठं काय आता मी त्या खड्ड्यापर्यंत जाऊन आलो. तो खड्डा पडला आहे म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला जाता येतं. त्या दृष्टिकोनातून निश्चितच गव्हर्नमेंट ह्या कामगारांच्या पाठीशी उभं राहील आणि कामगार डिपार्टमेंटकडून यांचं वय किती, यांची सर्व्हिस किती ह्या पद्धतीने जो बेनिफिट त्या कंपनी द्यायला पाहिजे ते आम्ही लेबर कोर्टात आम्ही पुटअप करतो आणि लेबर कोर्ट त्या कंपनीला कळवून त्यांची बेनिफिट त्यांना ताबडतोब द्यायची व्यवस्था करते. तेही आम्ही ताबडतोब करतोय. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 156 कंपन्या ज्या आहेत त्या पाताळगंगाला त्यांचं स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला गेला होता. तो भाग मात्र शिंदे सरकार आल्यानंतर तो वसनात गुंडाळला गेला. काही मागणी आता सरकार करणार आहे का त्या कंपन्या शिफ्ट करण्यासाठी? नाही, कंपन्या का शिफ्ट करतात, कारण काय ते बसलं जाईल. तर तिथं अनकम्फर्टेबल असेल, कंपनीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला शिफ्ट करा तर ते शिफ्ट होतील. जर त्यांना कम्फर्टेबल असेल तर उचलायचा, त्यांना शिफ्ट करायचा संबंध आहे किंवा तिथं झोन कुठला आहे हे बघून त्या पद्धतीने केलं जाईल. ते गव्हर्नमेंट निर्णय घेईल त्याचं. ते CRG असेल, परत इंक्वायरी बाकी डिसिजन घेतील त्यावर. सर, यापूर्वी सुद्धा अनेक मोठे स्फोट याच MIDC मध्ये झाले. मात्र तरी सुद्धा कामगारांचा प्रश्न आहे, कामगारांचा सेफ्टीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावलेला नाहीये. आता या घटनेनंतर सुद्धा सेफ्टी जी आहे कामगाराची हे पाळली जाणार आहे का आणि याबद्दल तुम्ही कंपनी मालकांना काय हे द्याल? आम्ही कंपनी मार्फत फौजदारी केलेली आहेत, त्यांना अटक पण झालेली आहे, त्यांना अटक पण केलेली आहे. पण आमचे इन्स्ट्रक्शन पक्के असतात लेबर डिपार्टमेंटच्या, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आम्ही 2 वर्षातून आम्ही त्या फॅक्टरीचं इन्स्पेक्शन करतो, तो सेफ्टी आहे का नाही काय, त्यामध्ये क्युरीला आम्ही त्यांना क्युरी देतो. त्या क्युरी कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. पण आताही त्या मालकावर अटक झालेली आहे, त्याच्यावर कारवाई केली. सर, प्रोबेशच्या कंपनीमध्ये पण असंच मालकावरती कारवाई केली, नंतर त्यांनी जामीन घेतली. आता ह्यांना पण भविष्यात जामीन मिळेल. पण जे दोषी अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर कधी कारवाई होणार? आम्ही निश्चित सांगतो आज मी की ह्यामध्ये जर आमचे अधिकारी काही दोषी असतील, त्यांनी विलंब लावला असेल किंवा ह्या फॅक्टरीवरती काही हलगर्जीपणा केला असेल तर त्याच्यावरती पण ताबडतोब कारवाई केली जाईल. या कंपनीचं सेफ्टी ऑडिट झालं होतं? झालेलं आहे. ते तपासून बघतो मी आता गेल्यानंतर कधी झालं होतं कधी नाही झालं तर परत झालं नाही. पण सेफ्टी ऑडिट कोण होता, तो होता, कोण अधिकारी होता ते सगळं म्हणलं ना तुम्हाला. जे दोषी असतील त्यावर कारवाई केली जाईल. केमिकल पश्चात अनेक कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट विषयी काय आदेश देणार होता? ते रेग्युलर असतं. ते सेफ्टी ऑडिट नेमलं जातं इथं आणि सेफ्टी ऑडिट त्याचं कालावधी संपल्यानंतर ते जाऊन सेफ्टी ऑडिट करतात. ते पण ते झाले का नाही केलं असेल सगळं रेकॉर्ड जाऊन बघतो आज. तर कोणतं केमिकल या कंपनीमध्ये होतं आणि त्यांना या कंपनीला ते केमिकल वापरण्याची परवानगी होती का, काही माहिती? ते मला माहिती आहे, ते डिपार्टमेंट माझं नाही कुठलं. आता ते आम्ही चौकशी करू, इन्व्हेस्टिगेशन ते सगळं येईल. स्वस्तात कामगार मिळतात म्हणून हे अकुशल कामगार भरतात, त्यांच्या असं काय नाही. अकुशल कामगार भरले तरी अकुशलने अकुशलच काम करावं आणि अकुशल कामगार भरले तरी त्या लेबर सप्लायच्या कॉन्ट्रॅक्टची नोंदणी आमच्याकडे असते.
त्याचे PF असते, ES असतं, बाकी सगळ्या गोष्टी असतात आमच्याकडे. आणि इथं जे अकुशल काम 10 कामगार होते या कंपनीत. 10 कामगारांमध्ये अकुशल कामगार आणि बाहेरचे कामगार होते, ते परमनंट कामगार होते असं मला रिपोर्ट आहे. 10 कामगार ते, तर त्या पद्धतीनं त्यांचं काय विषय नव्हता. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.